मंदिरातून अजय निघाला. डोळ्यापुढे फक्त एकच गोष्ट, हॉटेल तिरुपती. आज त्याचं काम तिथे होणार न होणार या सगळ्या गोष्टी तिथं गेल्याशिवाय तरी काहीही निष्पन्न होणार नाही ना यातून. आजपर्यंत नुसता विचार करण्यात त्याचे दिवस गेले, परंतु सकारात्मकता त्याच्या मनामध्ये अगदी ओतप्रोत भरलेली. आपलं काम इथे होणारच आणि मिळालेल्या आशीर्वादांचे जे काय संकेत असतात ते असे उगीच मिळत नाहीत, या गोष्टीवरचा एक अफाट मनातला विश्वास. अशा सगळ्या गोष्टी मनात घेऊन तो निघाला. रस्त्याच्या एका कडेला थांबून त्याने नजरेसमोर हॉटेल तिरुपतीमधला तो आपला तिरुपतीचा सर्वांचा लाडका बालाजी, त्या देवरायाचा फोटो त्याने नजरेसमोर आणला. पापण्या मिटल्या आणि मनोमन त्याने प्रार्थना केली, हे बालाजी राया, हे गोविंदा, तुझ्याकडे येतोय. तूच तारणार आहेस. या भरकटलेल्या नौकेला एक चांगला किनारा तूच दाखवणार आहेस. आयुष्याला थोडी तरी स्थिरता तूच देशील याच विश्वासाने तुझ्या चरणाशी येतोय. अशी काहीशी प्रार्थना करत अजय निघाला हॉटेल तिरुपतीच्या दिशेने. आणि अर्थातच त्याच्या स्वभावाप्रमाणे त्याच्या मनामध्ये त्या मंदिरातनं मिळालेली ऊर्जा, सगळ्यांच्या सदिच्छा, शुभेच्छा, त्या मॅनेजरच्या शुभेच्छा, निखिलच्या कुटुंबियांच्या शुभेच्छा, या सगळ्यांच्या शुभेच्छांच्या जोरावर त्याच्या मनामध्ये एक खूप मोठी सकारात्मकता नक्कीच होती. आणि शेवटी तो एक कलाकार होता. शेवटी तो एक जिंदादिल माणूस म्हणून जगलेला होता. गत आयुष्य त्याचं अतिशय सुंदर गेलेलं होतं. कधीही कुणाचंही कधीही त्यांनी वाईट चिंतलं नव्हतं आणि कधीही स्वतःहून तिकडून काही पहेल झाल्याशिवाय त्यांनी कधीच कुणाला काही इजा करण्याचं मनातसुद्धा आणलं नव्हतं. ज्या काही कटू गोष्टी घडून गेल्या त्या त्याला विसरायच्या होत्या. कटू गोष्टी घडत असतात, पण त्यांना विसरून जो पुढं चालू शकतो त्याचंच आयुष्य खरं रंगतदार आयुष्य होतं. त्याच्याच आयुष्याशी काहीतरी चांगल्या गोष्टी निगडीत असतात, पुढं घडत असतात. फक्त तुम्हाला ते चालत राहणं जमलं पाहिजे, असे विचार अजयचे त्याने कित्येक वेळा स्टेजवरनं बोलून दाखवले होते. आणि मग असंच ते एक सकारात्मक गाणं किशोर कुमार यांचं, त्या गाण्याच्या काही ओळी त्याच्या मनामध्ये सारख्या रुंजी घालू लागल्या. साथी न कारवां है ये तेरा इम्तिहान है, साथी न कारवां है ये तेरा इम्तिहान है, यूं ही चला चल दिल के सहारे. आठवतं गाणं? नक्की आठवेल आपल्याला. रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साये बहार के. खूप काटे टोचले अजयला आयुष्यात, पण हे गाणं तो आयुष्यभर जगणार आहे. कारण प्रचंड मोठी सकारात्मकता या गाण्यातून त्याला मिळते आणि त्याने ही सकारात्मकता वाटत वाटत कित्येक प्रोग्रॅम्समध्ये कित्येक वेळा स्टेजवरनं हे गाणं सादर केलं आहे. लोकांची वाहवा मिळवली आहे. त्याच्या तो आवाजातसुद्धा एक छानपैकी सकारात्मकपणा लोकांना जाणवतो. त्याचा आवाज हृदय फाडून आतमध्ये शिरतो. अशा कित्येक लोकांनी त्याला या गाण्याबद्दल कॉम्प्लिमेंट दिल्या. अशा सगळ्या रमणीय त्याला आठवणी, त्या स्टेजवरच्या आठवणी काढत काढत मनामध्ये त्या आठवणी रुंजी घालत आहेत आणि अजय आपला हॉटेल तिरुपतीच्या दिशेने चालतो आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या कार्यासाठी निघता ना, तेव्हा तुमच्या मनामध्ये जर अशी इतकी मोठी सकारात्मकता असेल तर मला नाही वाटत की कोणतीही शक्ती, कोणतीही विनाशकारी शक्ती तुमचं ते काम होण्यापासून वंचित ठेवू शकेल. बिलकुल नाही. अशा या ज्या काही अपशक्ती असतात, ज्या तुमच्या आड येऊ शकतात, ज्या काही बाधा तुम्हाला उत्पन्न करू शकतात, अशा शक्तींवरती विजय मिळवायचा असेल तर तुमची सकारात्मकता तीच कामाला येते. तुमच्या मनामध्ये असलेला भक्तिभाव, तुमच्या मनामध्ये असलेला शुभेच्छा देणाऱ्यांच्या मनातल्या सद्भाव ओळखण्याचा स्वभाव, या सगळ्या गोष्टी तुम्हाला उपयोगी पडतात. आणि तेच अजयच्या बाबतीत घडत होतं. हळूहळू तो हॉटेल तिरुपतीच्या जवळ पोहोचत होता. पण पोहोचण्याआधी त्याने एक विचार केला की आता आपण इतकं चालत आलेलो आहे, नाही म्हणलं तरी थोडासा आपल्याला थकल्यासारखं वाटणार आहे, थोडासा घाम आलेला असणार आहे. त्यामुळं त्याला का कोण जाणं, हॉटेल तिरुपतीमध्ये जायच्या आधी आपण कुठेतरी फ्रेश झालं पाहिजे. म्हणून त्याने एक बऱ्यापैकी हॉटेल हुडकलं आणि त्या हॉटेलमध्ये तो गेला.
तिथं जाऊन त्याने मस्तपैकी बेसिनवर वॉश घेतला. छानपैकी चेहरा टवटवीत होईल असा चेहरा पुसला. छानपैकी इथेच आपण कंगवा वगैरे करू शकतो म्हणून त्याने खिशातनं कंगवा काढला. मस्तपैकी वळणदार केसांना, आपल्या सुंदर केसांना एक वळण दिलं होतं. आणि मग छानपैकी अदरक डाल के चाय लाना अशी त्यांनी त्या वेटरला ऑर्डर दिली. चहा येईपर्यंत आणि चहा मस्त गरमागरम चहाचा आस्वाद घेईपर्यंत अजयची 15-20 मिनटं निघून गेली. या 15-20 मिनटातसुद्धा प्रत्येक चहाच्या घोटाबरोबर त्याच्या मनामध्ये हेच गाणं रुंजी घालत होतं आणि त्याची सकारात्मकता वाढवत होतं. त्याला आतल्या आत एक शक्ती प्रदान करत होतं. तिथून काउंटरवर बिल देऊन तो तिथून निघाला. आता मात्र नेक्स्ट डेस्टिनेशन हॉटेल तिरुपती एवढंच त्याने मनाला बजावलं आणि 5 ते 10 मिनटात तो त्या हॉटेल तिरुपतीच्या दाराजवळ पोहोचला. बाहेरूनसुद्धा त्या तस्विरीचं थोडंसं दर्शन होत होतं. तो दारापाशी गेला आणि लगेच काउंटरवरच्या व्यक्तीने त्यांना ओळखलं. अरे आइये साहब, आइये साहब असं म्हणून तो काउंटर सोडून त्याच्या अजयच्या स्वागताला आला. का बरं? का त्याला इतकी आपुलकी वाटावी? फक्त एकदाच तर त्याला मी 15 ते 20 मिनटाचा सहवास. त्या दिवशी मी आलो, त्याने मला प्रेमाने चहा पाजला, त्याने मला प्रेमाने ब्रेकफास्ट पण विचारला त्या दिवशी, पण मी नको म्हणालो. कारण संस्कार. लगेच आपण कोणी काही देत असेल तर घेऊन त्याचा गैरफायदा घ्यायचा नाही. हे मनावर बिंबवलेले स्वतःचे विचार, स्वतःला बाळकडू जे मिळालं लहानपणापासून तेच घेत घेत त्या संस्कारांच्याच सोबत जगत जगत अजय आज इथपर्यंत आला होता. त्या मॅनेजरनी त्याला ओळख दाखवली. काउंटरवरची त्यांची ड्युटी सोडून ते आले. हॉटेलच्या दरवाजात त्यांचं स्वागत करून त्यांना अजयनी आत आणलं. अजयला खूप आनंद वाटला. अजयला त्यांनी मिठी मारली, शेकहँड केलं आणि जणू काही अजयचंच ते हॉटेल आहे अशा पद्धतीने अजयनी मॅनेजरच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना पण या या आपण पण आत या असं गमतीने अजय म्हणाला. अर्थात अजयचा हा स्वभाव हसत खेळत जगणं आणि समोरच्याला आनंद वाटत जगणं हे त्याला अगदी चपखलपणे जमतं. म्हणजे तो त्याचा स्वभावच होऊन गेला आहे. तिथं त्याला काही अशी ॲक्टिंग वगैरे करावीच लागत नाही. मॅनेजर पण खूप खुश झाले. त्यांनी लगेच वेटरला हाक मारली. अजयला बसायला काउंटरच्या बाजूलाच चेअर दिली आणि त्यांना पाणी आणायला सांगितलं वेटरला. अजयला पाणी पाजून मॅनेजर हळूच त्यांच्या कानात बोलले, येस मालक आलेत बरं का, तुमची नक्की भेट होईल आणि मी ती भेट घडवून आणणारच. आज पाडव्याची पूजा, हा पाडव्याचा मुहूर्त, खूप खूप चांगला मुहूर्त गाठून तुम्ही इथं येणं केलं आहे आणि आपण खूप चांगल्या रीतीने ही तारीख ठरवली. कारण तिरुपतीच्या दर्शनानंतर पाडव्याची पूजा, आपल्या या बालाजीची पूजा करणं हॉटेलमधल्या, हे एकच ध्येय मालकांनी ठेवलेलं आहे. त्यामुळं ते आज नक्की येणार हे मला माहीत होतं. तरीही मी तुम्हाला मुद्दाम ते जर आलेच नाहीत तर म्हणून एक निगेटिव्ह बाजूसुद्धा सांगून ठेवली होती. त्यामुळं आपण आलात, मला खूप आनंद झाला. आपण बसा, पाणी तर प्यालात आहात, तुम्हाला मस्तपैकी मी चहा पाजतो. अजय त्यांना म्हणतो आहे, अरे मी नाही आत्ताच घेतला आहे चहा. नाही 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 असं नाही, असं चालणार नाही, तुम्हाला माझ्याकडचा चहा घ्यावा लागेल. तुम्ही काही खाल्लं आहेत का? नाश्ता करून घ्या, वाटल्यास जेवायला आपल्याला वेळ आहे. आज आपण सगळा स्टाफ मालकांच्या सोबत लंचचा आस्वाद घेणार आहोत, त्यात तुम्ही पण नक्की आहात. बाकी मग राहता राहिलं तुमचं लंचनंतर ज्या काही गप्पा होतील मालकांशी, त्यानंतर तुमचं काम होईल न होईल, होईलच ही मी तुम्हाला गॅरंटी तर नक्की देतो आहे. तथापि काही गोष्टी या मालकांच्या हातात असतात. शेवटी मी नोकर माणूस आहे असं आदबीनी मॅनेजर बोलत होते. हे सगळं ऐकत ऐकत अजय सुन्न होऊन गेला. त्याला एकच वाटलं की ही मॅनेजर मंडळी, यांची ओळख आपली काहीच नाही, तरीसुद्धा ही आपल्याशी इतकं अदबीने इतकं चांगलं वागत आहेत. हाही अनुभव हा काय आहे? हे सगळं जे काही घडतं आहे ना, ते त्या दत्त महाराजांच्या आशीर्वादाने घडतं आहे. हे अनेक लोकांच्या सदिच्छा शुभेच्छा, जे काही चांगलं आयुष्यात आपल्या हातनं घडलं आहे ते कुठेतरी मोजलं जातं आहे, हा विश्वास अजयला नक्की वाटू लागला. यथावकाश त्या वेटरने मस्तपैकी चहा आणला. पेपर नॅपकिनचा एक ट्रे त्यांनी समोर आणून ठेवला. अजयने मॅनेजरच्या सोबत बोलत बोलत मॅनेजरलासुद्धा त्याने अर्धा कप चहा आणला होता. असं वाटू नये अजयला की त्यांना एकट्यालाच काहीतरी आपण चहा देतो आहे आणि जड वाटू नये, ही काळजी त्या वेटरनी घेतली होती. मॅनेजर साहेबांनी पण अजयच्या सोबत चहाचे घोट घेण्यास सुरुवात केली. दोघांनी मस्तपैकी चहा घेतला. मालक येण्यास अजून वेळ होता, त्यामुळं मग अजयला त्यांनी बसण्यास सांगितलं. अजयने पुन्हा एकदा अल्बमची पिशवी त्यांच्याकडे दिली.
मॅनेजरला आज वेळच वेळ होता, कारण तसं पाहिलं तर हॉटेलमध्ये पाडवा असल्यामुळं वर्दळ कमी होती. ज्याला त्याला आपापल्या घरची पूजा होती. ज्याचा त्याचा हा सगळ्यात मोठा सण होता. सण साजरा करण्यात लोक बिझी होते. जे काही पाहुणे मंडळी गावात येणार आहेत, तेवढेच गिराईक, तुरळक गिराईक आज त्या हॉटेलला भेट देतील, हे त्या मॅनेजरला सवयीचं होऊन गेलं होतं. त्यामुळं तसे मॅनेजरला सुद्धा जास्त काही काम नव्हतं. वेटर लोकसुद्धा तसे निवांत दिसत होते. आणि हे सगळं बघून अजयशी मॅनेजरच्या गप्पा रंगल्या. मॅनेजरने निवांतपणे त्या दोन्ही अल्बमवरून नजर फिरवली आणि काही काही फोटोच्या वेळेस अजयकडे बघून कौतुकास्पद नजरेने त्यांचं कौतुक केलं, त्यांचं अभिनंदन केलं. अरे वा! काही फोटोंच्या बाबतीत त्यांनी विचारणा केली. अजयनेसुद्धा मन भरून सगळे काही माहिती दिली. या अल्बमच्या विषयी तो कित्येक वर्षानंतर कुणाला तरी अशी माहिती सांगत होता. आज ती संपत्ती कुणीतरी मनापासून बघणारं, त्याला खूप वर्षांनी असं कुणीतरी भेटलं होतं. या आनंदातच अजयने चहा संपवला आणि मालकांची वाट पाहत अजय एके ठिकाणी बसून राहिला. त्या ठिकाणी मॅनेजरनी वेटिंग रूम दी. मस्तपैकी सोफ्यावर अजयला बसायला सांगितलं. मासिकं दिली, पेपर दिले वाचायला आणि छानपैकी पंखा पण लावला. अजयला विचारलं, आर यू कम्फर्टेबल सर? अजयने होकारार्थी मान हलवली. थँक्स अ लॉट हे म्हणायलासुद्धा अजय विसरला नाही. मी पाहू जरा, मी माझ्या कामाचं पाहतो, आपण शांतपणे इथे बसून राहा. अजयने होकारार्थी मान हलवली आणि अजय त्या मालकांची आतुरतेने वाट पाहत राहिला. त्याला माहीतच नाही की कोण मालक, तो कसा दिसतो, काय आहे नक्की, हे हॉटेल कोणाचं आहे, ही इतकी मोठी हॉटेलसारखी वास्तू ही कधी बांधली, त्यांची स्वतःची आहे का भाड्याची आहे, असे अनेक प्रश्न त्याच्या मनातल्या मनात तो काचेतून दिसणाऱ्या हॉटेलकडे नजर पण फिरवत होता आणि असे विचार पण करत होता. अजयला कळलंच नाही की त्याचा अर्धा पाऊण तास कसा गेला, काय झाला. पण काचेतून त्याला दिसली वेटर लोकांची लगबग आणि एखादी कार त्या हॉटेलच्या समोर उभी राहते, हे पण त्याला जाणवलं. अजयला वाटलं आता मालक आले. पाहूयात पुढच्या भागात नक्की हॉटेलसमोर कोणाची कार उभी राहिली. एक लक्झरी कार तिथे येऊन थांबली. वेटरची लगबग आणि मॅनेजरची लगबग याच्यावरनं अजयला तर वाटतंय की नक्कीच मालक आलेले आहेत. हॉटेलचे मालक जर आले असतील तर आपली भेट नक्की होणार आणि पुढच्या गोष्टी सकारात्मक नक्की घडतीलच, अशा विश्वासाने अजय तिथे बसून राहिला. ती लगबग नक्की काय आहे ते तो ऑब्झर्व करत राहिला. पाहूयात आपण 24व्या भागात. मित्रांनो, सर्व संपलं असं कधीच होत नसतं, असं कधीच होत नसतं.